मॉर्निंग. आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. तर आम्ही आज फुलं वगैरे आणायला चाललो. कुठं चालला? मी आता जॉबवर. हां, मग मी फुलं वगैरे घेऊन येईन. मला सोडून मग तू जॉबवरती जाशील. तर आज बघू दिवसभरात पूजा वगैरे कशी करत होती ती. आता छान आहे बरं पूजा. हां, आता फुलं वगैरे घेऊन येते. आवरतं वरतून. आणि कशावर बसली ग बाई मी? पॉकेटवरती. तर फुलं वगैरे आणि काही सामान वगैरे आणायचं आहे. आज काय बनवायचं? पुरणपोळी. पुरणपोळीचं सामान सगळे फुलं वगैरे घेऊन येऊ. बघू आता जाताना कसं काय का. चिव आवरली? चिव आंघोळ करत होती. चिव मगापासून चांगोळच करायचं गेली ती. तर तिला घेऊन जाऊया आता. उभं करते का? तर आत्ताच भाजी वगैरे घेऊन आलो आम्ही. तर तिथं काय शूट वगैरे नाही केलं कारण गडबड भरपूर होती ना. मिस्टरांना परत जॉबवरती जायचं होतं. मला हे सगळं घेऊन देऊन आणि सोबत चिव पण होती. तर आता मी समोसा आणला होता. तिकडे छान समोसा भेटतो. सकाळी नाश्ता झाला होता पण समोसा छान भेटतो म्हणून मी माझ्यासाठी समोसा आणला होता. आज गुरुवार आहे पण मी काय उपवास वगैरे पकडत नाही. फक्त पूजा वगैरे करते कारण औषध वगैरे असतं त्यामुळे मी पूजा वगैरे नाही करत. तर आता काय काय आणलं आपण बघूया. भरपूर काय काय आणलेलं आहे. कोथिंबीर वगैरे असं बघू काय काय आणलं आपण ते. आता आपण पहिलं आहे ना फळं बघू काय काय आणली. मी 5 फळं आणली अशी. आणि केळी आणली. हे चिवून रिक्षामध्ये बसून खाल्लेलं आहे हे. तिला हे फळं लागतील ना आपल्याला संध्याकाळी पूजेला. परत देवीला गजरा आणला. इतकाच गजरा 20 रुपयाला. आणि 20 रुपयाची फुलं आणली. आणि कोथिंबीर आणली. आणि आता कोथिंबीर बाहेरच काढते. साफसफाई करून ठेवते त्याची निवडून वगैरे. नाही मिरच्या आणल्या हिरव्या ठेचा बनवायला मिस्टरांना. आणि दूध. दूध 1 लिटर आणलं. आणि आज पहिलाच गुरुवार आहे ना तर त्यामुळं हे बनवणार पुरणपोळी. त्यासाठी हा गूळ आणला काळा. आणि आमटी बनवायसाठी खोबरं आणलं. यार लसूण आणायचं लक्षातच नाही. आता जाऊन इथून लसूण घेऊन येते. आता हे एवढं आणलं लसूण. आता आणते. आता जवळ एक दुकान आहे घरगुती त्यांच्याकडून आणते एवढं हे वगैरे. लसूण तर मेन लागतो. तर हा अशा प्रकारे आजचा बाजार करून आलो आम्ही. सकाळी घाई गडबडीत. भरपूर महाग झालेले आहे. लसूणच मेन म्हणजे विसरला. आता लसूण घेऊन येते. इथं जवळ दुकान आहे तर तिथून जाऊन लसूण आणते. थोडाच आणते. लसूण खराब होऊन जातो.
नाही तर मग तिकडे लांब जावं लागेल, बघावं लागेल इथं आहे का नाही. नसेल तर मग दुसरीकडे जाऊन घेऊन यावं लागतं, नाही तर संध्याकाळी मिस्टरांची वाट बघावी लागते, येताना की घेऊन येतील असं. मी बघते एकदा फोन करून दुकानात की बा आहे का नाही. इतकं तर सामान आणलेलं आहे, तसं लक्षातच राहत नाही काही गडबडीत आपलं. तर बघते मी लसूण वगैरे काय आणलेलं आहे का. लसूण घेऊन आले. लसूण किती महाग आहे. मी 100 रुपये 100 ग्राम आणला. 60 रुपयेचा 100 ग्रॅम. इतका चाला इतका असं इतका आला लसूण. 600 रुपये किलो. भरपूर महाग आहे लसूण. थोडा थोडा घालावं लागेल. तसं मी पेस्टच वापरते अद्रक लसणाची. पण आज आमटी बनवायची आहे ना, पोळ्यासोबत खायची, मग त्यासाठी लसूण लागतो. मग लसूण आणावं लागला. भरपूर महाग आहे. त्याला आवरते आता. समया वगैरे साफ करते, घासून वगैरे ठेवते, कारण संध्याकाळी गडबड होती. मग मला आज सुट्टी आहे, आज आणि उद्या. तर मग थोडंसं बघते काय काय कामं कशी कशी आहेत. आणि मग संध्याकाळी दुपारनंतर मग पुरणपोळ्या करायला घेईन. 12 नंतर 12 वाजता घालेन, म्हणजे 3-3:30पर्यंत होत्या. बरं संध्याकाळची साफसफाई वगैरे, मग भरपूर कामं आहे आज. चला आज काय काय होतं बघू. इकडं मी कुकरमध्ये ना डाळीला पाणी हे ठेवलं होतं, आणि इकडे हे दिवे वगैरे धुवायचे होते, आणि त्यात ते गरम पाणी वगैरे ठेवलं होतं. हे डाळ शिजवायसाठी, आणि त्यात मी हळद टाकली, मीठ आणि थोडंसं तेल टाकलं होतं. हे आता डाळ वगैरे शिजली. कॉल आला होता, तो दाखवायचं झालं नाही. पुरण माझं झाला वाटून इतका. आता इतका आहे, थोडा संपलेलं आहे. पीठ पण इकडं मळून ठेवलेलं आहे. आता पटकन केलं. आज भरपूर गरमते बाहेर. आता हवा तर सुटली आहे, पण इथं काय हवा येईना. आता पटकन करून घेते आणि पोळ्या बनवते लवकर. खूप वेळ झाला. आता साफसफाई पण आहे अजून, करून घेते आता. इकडे माझी पोळी झाले होते, म्हणजे थोड्या बनवल्या होत्या, पण कसं तिथं ठेवायला जागा नाही आहे ना, मोबाईल वगैरे, त्यामुळं थोडं शूट केलं मी. कारण गॅस कट्टा आहे ना, थोडासा छोटा आहे, त्यामुळं गॅस आणि माझा मोठा आहे ना, त्यामुळं तिथं जागा नाही होत जास्त. कारण पोळ्या म्हटलं ना, लई पसारा होऊन जातो ना. मग एकीकडे भात ठेवलेलं आहे, आणि इकडे माझी पोळी बनवून तयार झाली. छान पोळ्या झाल्या होत्या, मस्त. मग आता मी दुसरी वगैरे टाकली. पीठ छान मिळालं ना, मग काही नाही, त्याला व्यवस्थित पोळ्या होऊन जात्या. हे असं करायचं, आणि त्यात मग पुरण वगैरे भरायचं. छान पुरण वगैरे भरला ना त्यात, आणि छान ते असं त्याचा बनवलं ना आटा, गोल असं व्यवस्थित बनले की मग ते पोळी फुटत नाही, व्यवस्थित पोळी बनते त्याची. आणि एकदम पीठ आहे ना असं मऊ लुसलुशीत बनवायचं, म्हणजे मग पोळ्या पण छान मऊ राहत्या. आणि मी हळद टाकली होती पिठामध्ये, त्यामुळे ते पिवळसर जरा दिसते, कारण छान वाटतं ना. इकडं मी तेल वगैरे लावते. जरा पोळी फुटली होती, चमचा हे झाला होता त्यात, तर छान अशा मस्त फुगली आहे आज पोळ्या. खरं छान मऊ झालेले आहेत आज. मी 1 वाटी डाळ घालते, त्या मग दोघांसाठी 8 पोळ्या होत्या आमच्या. मग सकाळी संध्याकाळी ही थोडी करपली. ती शूट करायच्या नादामध्ये थोडीशी करपूनच गेली ती. हे असं करायचं छान.
मग कसं व्यवस्थित पोळ्या येत्या मग छान मस्तपैकी अशा. पोळ्या वगैरे झाल्या ना मग मी आमटीची तयारी करत होते. मी असं खोबरं भाजून घेते पहिला. जास्त काही मी त्यात टाकत नाही आहे, फक्त खोबरं, कोथिंबीरचे जे हे असते ना दांड्या ते टाकते आणि कढीपत्ता असा मी भाजून घेते तेलामध्ये. छान वास येतो ना, मग थोडासा लसूण आणि तीळ टाकते थोडं आणि हे मस्तपैकी खरपूस रंगावरती असं म्हणजे क्रिस्पी झालं ना मग काढते. म्हणजे छान वास पण येतो आणि आमटी पण छान लागते. आणि त्यात थोडंसं तीळ टाकते. तीळ पण माझ्याकडे संपलेली होती, थोडीच तीळ होती यार. मग हे सगळं व्यवस्थित लसूण वगैरे एवढीच तीळ होती, थोडाच लसूण आणि हे तीळ कशी उडती ना ती तेलामध्ये. मग गॅस बंद केला होता. हे जर असं गरम ह्याच्यावर तव्यावरती भाजून घ्यायचं, छान लागतं मग ते मस्त. बघा एकदा करून, ही माझ्या आईची रेसिपी आहे, तर छान बनते ही. आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे जर असं मिक्सरला बारीक करून घेते. गरम आहे ना आता, थोडं थंड झाले की मग मिक्सर लावते आणि तो बाकीचा मसाला घालते. इकडं आमटीची तयारी करत होते मी. कढीपत्ता वगैरे टाकला, सगळं लसूण वगैरे शूट करायचं थोडंसं राहून गेलं माझ्याकडून. गडबड होती ना, ते स्टीलचं भांडं असल्यामुळं ते कसं लवकर गरम होतं. मी त्यात आता लाल तिखट वगैरे टाकलं. आपल्याला जितकं तिखट पाहिजे तितकं, जर असं तिखट असलं की भाजी छान लागते. आणि मस्त मिक्स करून घेतलं ते. आणि जर कोथिंबीर वगैरे टाकली त्यात आधीच, म्हणजे कसं थोडं तेलात कोथिंबीर टाकली ना तर मस्त हे होतं. थोडासा गरम मसाला टाकला मी आणि ते आपण डाळीचं पाणी काढतो ना ते शिजल्यानंतर, ते थोडंसं ओतून मग असं जरासं हे करून घेतलं, शिजवून घेतलं ते. तर मग कच्चा वासपणा जातो ना त्याचा. आणि छान भाजते ते चटणी वगैरे, त्यामुळं असं तेलात भाजून घेते व्यवस्थित. मग आता त्यात ते पाणी ओतून द्यायचं फक्त, मस्त मग होऊन जाते. खरं छान भाजी झाली ती, तिखट वगैरे. आणि मग माझं सगळं आवरलं होतं. हे वगैरे झालं होतं, भात वगैरे, पोळ्या. हे लास्टलाच मग आमटी द्यायची होती फोडणीला. हे इतकं पाणी घातलं आणि कसं मसाला वगैरे भाजून घेतलेला आहे ना, मग त्यामुळे मी ते डायरेक्टच टाकणार, कारण आपण आधी भाजून घेतलेलं आहे. मग आता काय ते भाजणार आहे, त्यामुळं मग असं ते डायरेक्टच टाकून घेतलं. ते पण धुवून घ्यायचं भांडं, कसं शिल्लक भरपूर त्याला राहतं ना चिटकलेलं. मग ते असं छान मस्तपैकी त्याला कढई द्यायचा. छान असं त्याला उकळी येऊ द्यायची. बारीक ह्याच्यावरच ठेवायचं, मोठ्या गॅसवरती नाही ठेवायचं. मग असं बारीक ह्याच्यावर ठेवलं ना त्याला कट पण छान येतो. आणि मोठ्या गॅसवरती ठेवलं ना ते शिजत नाही व्यवस्थित त्याचा मसाला वगैरे. बारीक ह्याच्यावर कसं शिजतं. मी त्यात मीठ टाकलं आपल्याला जितकं लागेल तितकं, आणि व्यवस्थित असं ढवळून घेतलं. खरं आमटी पण छान झाली, तिखट मस्त. याला बारीक गॅसवरती ते ठेवलं मी आणि मग बाकीची साफसफाई करून घेतली, कारण आज भरपूर गडबड होती. आता पण मी व्हॉइस ओव्हर करते ना, तर इतकी थकली आहे ना आता. ते असं बारीक गॅसवरती ठेवलं मी तिला.
आणि ती मस्त आता आमटी तर अशी छान मस्तपैकी उकळती आहे, मस्त वास येतोय आमटीचा. आणि इकडे झाला भात ना, पोळ्या बनवून ठेवलेल्या. इकडे दूध आहे, आता दूध गरम करून घेते, गॅस पुसून घेते. भांडी वगैरे सगळी धुवून झाली, सगळी साफसफाई पण झाली, सगळे पुसून बिसून घेतलं. आणि आता इकडे पण धुवून घेतलं, मागं पण घेतलं. आणि आता हे आमटी छान उकळली ना, मग काय करायचं आहे बरं, थकले ना आता, आठवण झालं मला. गॅस पुसून घ्यायचा आहे. गॅस पुसून घेऊन फ्रेश मी आता संध्याकाळीच होईल, आवरताना पूजा करायच्या वेळेस मस्तपैकी चहा पिऊन घेईन. हे जरा झालं ना, मस्तपैकी निवांत. छान तर्री आली बाबा, तर्री आलेली आहे अशा प्रकारे. तर मस्तपैकी त्याला मोठ्या गॅसवरती उकळवून घेते, म्हणजे छान मसाला बिसाला. आता बघू, हे आले ना संध्याकाळी, मग आपल्याला कळेल कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे. आता मग बंद करू का? है ना, बंदच करते. आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकते. मला हे करायला आवडतं, हे असं हे छान दिसतं असं मस्तपैकी. आज कोणी कोणी काय काय केलेलं आहे प्रत्येकाच्या घरात. आणि जरा कोथिंबीर टाकते मस्त. आता कोथिंबीर कापली आणि आता मस्तपैकी आणि जरा त्याच्यावर कोथिंबीर करायची. मग काय करायचं, असल्यावरती टाकायचं, खराब करून देण्यापेक्षा द्यायचं टाकून. अशी मस्तपैकी आमोटू झालेली आहे. आणि आता याच्यावरती मी झाकून ठेवते. हवा बघा ती बाहेर किती सुटलेली आहे, घरात गरमते. तर ह्याच्यावरती मस्त लीड झाकून घेते. सगळे साफसफाई करून घेते पहिला. मला लई कसतरी व्हायला लागलं आता, हे घाण राडा दिसून स्वच्छ करून घेते. आता 4 वाजले. तर आत्ता माझं सगळं म्हणजे आवरलं काम. स्वयंपाक वगैरे तर झालेलं आहे, स्वयंपाक झाला, साफसफाई झाली. आता थकून गेले मी. आणि अजून काय करायचं आहे, देवपूजा मांडायची. आणि जरा चहा पिऊन घेते. अजून काही फ्रेश वगैरे काहीच नाही झालं. आता जरा फ्रेश होते, थोड्या वेळाने होते. 5-5:30ला देवपूजा वगैरे करायची त्यावेळेस. आणि चहा करून प्यायची गरज वाटते. चहा करून करायचा द्यावा आता आयता करून. किती जरी थकलं तरी आपल्याला स्वतःलाच. तर मग आता जरा थोडा वेळ 5-10 मिनटं बसते आणि मग चहा बनवते. आणि मग देवपूजा मांडायची तयारी करते. भेटू तर जसं थोडा वेळ बसते, मेल वगैरे चेक करते आणि मग भेटू. बाय. ही अशी पूजा मांडलेली आहे, पण अजून पूर्ण तयारी करायची आहे. मी आवरले, मिस्टर आले की मग दिवे वगैरे असं लावून आणि पूजा वगैरे वाचन, पुस्तक वगैरे. तर ही अशी झालेली आहे. इकडं पण हळदीचं लेपन वगैरे दिलेलं आहे. आणि असं श्रीभूचंद आणि कमलाष्टक काढलेले थोडंसं. आता मग बघू. हाय, मी अशी तयार झालेली आहे. साडी वगैरे नंतर दाखवते. आणि आता सगळी मांडणी वगैरे झालेली आहे, पण आता हे येईपर्यंत जरा थांबते. येतील 7 वाजेपर्यंत. मग 7 वाजता आली की मग पूजा वगैरे करून घेता येईल. म्हणजे कसं पुस्तक वगैरे वाचता येईल, आरती वगैरे करता येईल. आणि नैवेद्य वगैरे करून ठेवलेलं आहे. आता ते आलेलं मग सगळं करेन. घाईगडबडीत आवरले आणि मग आता नंतर करेन. आता बसते तोपर्यंत. मी पण थकले सगळं करून. 5 वाजल्यापासून करत होते ते. आत्ताच माझं सगळं पूर्ण आवरलं. आता फक्त दिवे लावायचे
आरतीचं ताट हे करायचं, एक दिवा धुवायचा आहे, तो वरती आहे, ते काढता येईना म्हणून मी बसते. आता मग सगळं आवरून ते आले की मग विचारते, त्यांचा कॉल बिझी लागतो, आता विचारते आणि मग करून घेते पूजा. बघू आले की भेटू आपण. ही अशी मस्त मी पूजा मांडली होती. मला ते व्हिडिओ सापडत नाही, असं फुल ह्याच्यामध्ये केलेले, शॉर्टसाठी केलेले होतं ना, ते सापडलं तर मी ते लावलं. तर मी बघते आता. तर आज असा पहिला गुरुवार गेलेला आमचा आणि छान अशी मस्त पूजा झाली. आणि आता मग काय सर्व आवरलं, आता जेवण वगैरे. आता आज लईच वेळ झाला जेवायला वगैरे आम्हाला. हो आणि सगळे आले होते ना पूजा करायला. हो, ते मग आता पूजा. माझा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. हो, कळवा आम्हाला कमेंटमध्ये. आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.